नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, कधी अचानक हात सुन्न झाल्यासारखं वाटतो का? पायात मुंग्या चालल्यासारखं होतं का? झोपेतून उठल्यानंतर हातापायांना जणू काही शेकडो मुंग्या चालत आहे अशी भावना येते का? बहुतेक लोक अशा वेळी काय म्हणतात, काही नाही रे, जरा वेळ बसलो होतो, चुकीच्या स्थितीत झोपलो असेल. पण मित्रांनो, हीच सवय, हीच दुर्लक्षाची वृत्ती कधी कधी आपल्या आरोग्यासाठी खूप महागात पडू शकते. कारण हातापायांना येणाऱ्या मुंग्या फक्त थकवा किंवा चुकीची पोझिशन एवढ्या पुरत्याच मर्यादित नसतात, तर त्या शरीर देत असलेला एक गंभीर इशारा देखील असू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की हातापायांना मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय, हे कधी सामान्य असतं आणि कधी धोक्याचं असतं, कोणत्या गंभीर आजारांशी याचा संबंध असतो, घरच्या घरी काय उपाय करता येतील आणि सर्वात महत्वाचं, डॉक्टरांकडे कधी धाव घ्यायची. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ही माहिती तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं आरोग्य वाचवू शकते. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. हातापायांना मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, वैद्यकीय भाषेत हातापायांना मुंग्या येण्याच्या समस्येला पॅरेस्टेसिया असं म्हटलं जातं. यामध्ये त्वचा सुन्न झाल्यासारखी वाटते, जळजळ होते, टोचल्यासारखं वाटतं किंवा अगदी मुंग्या चालल्यासारखी भावना होते. अनेक वेळा ही समस्या काही मिनिटांपुरतीच असते आणि आपली स्थिती बदलली की आपोआप कमी होतं. पण मित्रांनो, जर ही समस्या वारंवार होत असेल, बराच वेळ टिकत असेल किंवा हळूहळू वाढत चालली असेल, तर ती नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. तात्पुरती आणि सामान्य कारण. सर्वप्रथम आपण सामान्य कारण काय आहेत ते समजून घेऊया. एक, चुकीची बसण्याची किंवा झोपण्याची पद्धत. खूप वेळ मांडी घालून बसणं, एका हातावर डोकं ठेवून झोपणं, खुर्चीमध्ये वाकून बसणं, यामुळे रक्तप्रवाह तात्पुरता कमी होतो. नसांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे मुंग्या येतात. स्थिती बदलली की रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो आणि मुंग्या कमी होतात. दोन, नसांवर येणारा दाब. चुकीच्या पोझिशनमुळे एखाद्या मज्जातंतूवर दाब येतो. यामुळे मेंदूपर्यंत जाणारे संदेश अडथळ्यात येतात आणि बधिरपणा किंवा मुंग्या जाणवतात. ही कारणं सहसा तात्पुरती असतात. पण आता येतात खरी धोक्याची घंटा वाजवणारी कारणं. मित्रांनो, जर हातापायांना मुंग्या येणं सतत होत असेल, तर यामागे काही गंभीर कारणं देखील असू शकतात. एक, व्हिटॅमिन बी 12 आणि बी कॉम्प्लेक्सची कमतरता. मित्रांनो, व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या मज्जातंतूसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे नसांच्या संरक्षणासाठी असलेल्या मायलिन आवरणासाठी खूप महत्वाचं असतं. बी 12 कमी झालं की हातापायांना मुंग्या, बधिरपणा, स्नायू कमकुवत होणं, चालताना अस्थिरता ही लक्षणं दिसू लागतात. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये बी 12 ची कमतरता ही जास्त आढळते. दुसरं, मधुमेह. अनियंत्रित मधुमेह म्हणजे हातापायांच्या नसांचा हळूहळू होत जाणारा नाश. यालाच म्हणतात डायबेटिक न्यूरोपॅथी. यामुळे पायात जास्त मुंग्या, जळजळ, रात्री वेदना, बधिरपणा हे त्रास वाढतच जातात. तीन, थायरॉइडची समस्या. थायरॉइड कमी काम करत असेल तर शरीराची संपूर्ण यंत्रणा मंदावते. यामुळे नसांमध्ये सूज, स्नायूंवर ताण, हातापायांना मुंग्या असा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या काळात मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यांचा वापर प्रचंड वाढलेला आहे. सतत टायपिंग, माऊस वापरणं, मोबाईल स्क्रोल करणं, शिवणकाम, हस्तकला, मशीनवर काम यामुळे मनगटातून जाणाऱ्या मेडियन नर्ववर सतत दाब येतो. यालाच म्हणतात कार्पल ट्युनेल सिंड्रोम. याची लक्षणं अंगठा, तर्जनी, मधलं बोट यामध्ये मुंग्या, हात सुन्न होणं, रात्री झोपेत हात दुखणं, वस्तू पकडताना हातातून निसटणं. हा त्रास हळूहळू वाढत जातो आणि वेळेवर उपचार न केल्यास हाताची ताकद कमी होऊ शकते.
5. मानेचा किंवा कमरेचा मणका. मित्रांनो, आपल्या शरीराचा पाया म्हणजे पाठीचा कणा. जर मानेच्या मणक्यात गादी सरकली, कमरेच्या मणक्यावर जास्त दाब आला, स्लीप डिस्कची समस्या झाली, तर त्या ठिकाणाहून जाणाऱ्या मज्जातंतूवर दाब येतो आणि यामुळे मान दुखणं, हाताला मुंग्या, कंबरदुखी, पाय सुन्न होणं, चालताना त्रास अशी लक्षणं दिसू लागतात. ऑफिसमध्ये तासनतास बसणारे, मोबाईल खाली पाहून जास्त वापरणारे, वजन उचलणारे लोक यांना हा त्रास जास्त दिसतो. 6. मल्टिपल स्क्लेरोसिस. मित्रांनो, हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारामध्ये मेंदू, पाठीचा कणा यामधील मज्जातंतूंना असलेलं संरक्षणात्मक आवरण हळूहळू नष्ट होतं. याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे हातापायांना सतत मुंग्या, बधिरपणा, स्नायू कमकुवत होणं, थकवा, डोळ्यांशी संबंधित समस्या. हा आजार दुर्मिळ असला तरी सततची मुंग्या याकडे दुर्लक्ष करू नये. मित्रांनो, काही वेळा हातापायांना येणाऱ्या मुंग्या स्ट्रोकचा सुरुवातीचा इशारा असू शकतात. जर मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा कमी झाला किंवा रक्तस्राव झाला, तर अचानक हात किंवा पाय सुन्न होणं, एका बाजूला कमजोरी, बोलताना अडचण, चेहरा वाकडा होणं ही लक्षणं दिसायला लागतात. अशा वेळी एक सेकंदही वाया न घालवता त्वरित रुग्णालयामध्ये जा. 8. किडनीचे आजार. मित्रांनो, किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात विषारी घटक साचतात. हे विषारी घटक मज्जातंतूंवर परिणाम करतात, नसांना नुकसान करतात आणि त्यामुळे हातापायांना मुंग्या, जळजळ, बधिरपणा असा त्रास जाणवतो. 9. जास्त प्रमाणात मद्यपान. दीर्घकाळ जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यामुळे मज्जातंतूंना कायमचं नुकसान होऊ शकतं. यालाच म्हणतात अल्कोहोलिक न्यूरोथेरपी. यामध्ये पायात जास्त मुंग्या, चालताना तोल जाणं, स्नायू अशक्त होणं अशी लक्षणं दिसायला लागतात. 10. काही औषधांचे दुष्परिणाम. मित्रांनो, काही औषधांमुळे सुद्धा हातापायांना मुंग्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, कॅन्सरवरील केमोथेरपी, काही अँटीबायोटिक्स, दीर्घकाळ घेतलेली औषधं. म्हणून औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आणि फॉलोअप्स खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, जर चुकीच्या पोझिशनमुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे मुंग्या येत असतील तर काही उपाय खूप उपयुक्त ठरतात. 1. हालचाल आणि स्ट्रेचिंग. एकाच स्थितीमध्ये बसू नका. दर 30 ते 40 मिनिटांनी उभे राहा. हातपाय हलवा, मान आणि खांद्याचे हलके स्ट्रेच करा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मुंग्या कमी होतात. 2. हलकी मालिश. ज्या भागात मुंग्या येतात त्या भागावर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, नसांना आराम मिळतो. 3. गरम पाण्याचा शेक. गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू सैल होतात, नसांवरील ताण कमी होतो. आहार आणि पोषण हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, मज्जातंतू मजबूत ठेवायचे असतील तर योग्य आहार खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 साठी दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकन आणि शाकाहारी लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 साठी सप्लिमेंट घ्यावं. इतर महत्वाची जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E यासाठी पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रुट्स, बिया आहारामध्ये नक्की घ्या. मधुमेह असेल तर विशेष काळजी घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला मधुमेह असेल तर हातापायांना मुंग्या येणं दुर्लक्षित करू नका. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. औषध वेळेवर घ्या. गोड पदार्थ टाळा. नियमित चालणं, व्यायाम करा. यामुळे डायबेटिक न्यूरोपॅथी टाळता येते. व्यायाम, योग आणि जीवनशैली. नियमित व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू बळकट होतात, नसांचं कार्य सुधारतं. फायदेशीर गोष्टी म्हणजे चालणं, प्राणायाम, हलकी योगासनं, स्ट्रेचिंग, तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वसनाचे व्यायाम हे खूप उपयोगी ठरतात. तर आता आयुर्वेद काय सांगतो ते पहा. मित्रांनो, आयुर्वेदानुसार हातापायांना मुंग्या येणं हे प्रामुख्याने वातदोषाच्या असंतुलनामुळे होतं. वातदोष वाढला की नसांमध्ये अडथळा, कोरडेपणा, वेदना, मुंग्या या समस्या निर्माण होतात. यासाठी अभ्यंग म्हणजेच तेल मालिश,
तीळ तेल, महानारायणी तेल, बला तेल यांनी नियमित मालिश केल्यास वात शांत होतो, रक्तप्रवाह सुधारतो, नसांना पोषण मिळतं. आयुर्वेदिक औषधी अश्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी. पण मित्रांनो, हे औषध वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत. पंचकर्म उपचार आयुर्वेदातील बस्ती वातशामक उपचार हे तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करायला हवेत. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? तर मित्रांनो, काही लक्षणं जर दिसली तर विलंब न करता डॉक्टरांकडे जा. जसं मुंग्या वारंवार येत असतील, बराच वेळ टिकून राहत असतील, हात किंवा पाय पूर्ण सुन्न होत असतील, स्नायू कमकुवत होत असतील, चालताना तोल जात असेल, जळजळ, तीव्र वेदना होत असतील, चक्कर, संतुलन बिघडणं जाणवत असेल आणि विशेषतः अचानक मुंग्या, चेहरा वाकडं होणं, बोलण्यात अडचण ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. तात्काळ रुग्णालयामध्ये जा. तर मित्रांनो, हातापायांना मुंग्या येणं ही समस्या जरी साधी वाटत असली तरी कधी कधी ती गंभीर आजाराचा इशारा असू शकते. शरीर आपल्याशी सतत बोलत असतं, फक्त त्याचे संकेत ओळखण्याची गरज असते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र अजिबात संकोच करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. मी पुन्हा भेटेल खबर लाईट या चॅनलवर अशाच उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आरोग्य जपा आणि हसत राहा. धन्यवाद.